चंद्रपूर महापालिकेत भाजपच्या संगीता खांडेकर अवघ्या एका मतानं महापौर झाल्यात, तर ठाकरे गटाचे प्रशांत दानव यांची ईश्वर चिठ्ठीनं चंद्रपूरच्या उपमहापौरपदी निवड झाली आहे। परिणामी चंद्रपूर महानगरपालिकेत सर्वाधिक जागा मिळवूनही काँग्रेसला विरोधी बाकावर बसण्याची नामुष्की आली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून चंद्रपूर मनपात सत्ता संघर्ष निर्माण झाला होता। या संघर्षाला आता पूर्ण विराम मिळालाय। काँग्रेस पक्षातील दुहीचा अपेक्षेप्रमाणे भाजपला फायदा झालाय। ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यातील वाद पार दिल्लीपर्यंत पोहोचला होता। त्याचा फायदा भाजपनं उचलला, तर ऐनवेळी उद्धव सेनेनं काँग्रेसची साथ सोडली। त्यामुळे बहुमताचं गणित जुळवण्यात काँग्रेसला यश आलं नाही। वंचित आणि MIMच्या नगरसेवकांच्या भूमिकेनं चंद्रपुरात पारडच पालटलं। अखेर भाजपच्या संगीता खांडेकर या महापौरपदी निवडल्या गेल्या। त्यांना 32 मतं मिळाली। त्यांनी काँग्रेसच्या वैशाली महाडोळे यांचा अवघ्या एका मतानं पराभव केला। महाडोळे यांना 31 मतं मिळाली। यावेळी वंचितचे 2 नगरसेवक गैरहजर राहिले, तर MIM नगरसेवक तटस्थ राहिला। सुरशीच्या निवडणुकीत भाजपनं ठाकरे सेनेच्या पाठिंब्यानं महापौर पदाला गवसणी घातली, तर उपमहापौर पदासाठी सुरशीची लढत झाली। काँग्रेस उमेदवार पप्पू देशमुख आणि प्रशांत दानव यांना समान 32 मतं मिळाली। उपमहापौर पदाचा अंतिम फैसला ईश्वर चिठ्ठीद्वारे झाला। अखेर उपमहापौरपदी प्रशांत दानव यांची ईश्वर चिठ्ठीनं निवड झाली। तत्पूर्वी काँग्रेसमध्ये मोठ्या घडामोडी घडल्या। शिवसेना उबाठाचे जिल्हाध्यक्ष संदीप गिर्हे विजय वडेट्टीवार यांना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले, पण त्यांच्यातील बोलणी फिसकटली। आमच्याशिवाय काँग्रेसचा महापौर कसा होतो हे मी पण बघतो, अशी थेट धमकी देत ठाकरे सेनेचे जिल्हा प्रमुख संदीप गिर्हे यांनी वडेट्टीवारांच्या घरून काढता पाय घेतला। काँग्रेससोबतची बोलणी फिसकटल्याचं त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट होत होतं। त्यामुळे ठाकरे सेना भाजपबरोबर जाण्याचे संकेत मिळाले। भाजपनं आपल्या उमेदवार संगीता खांडेकर यांच्यासाठी अधिकृत व्हीप जारी केला। भाजप नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या शब्दानुसार भाजपनं व्हीप जारी केला। याआधी उद्धव सेनेसमोर सव्वा वर्षांसाठी महापौरपद, उपमहापौर आणि स्थायी समिती सभापती पदाचा प्रस्ताव समोर करण्यात आला। त्यानंतर उद्धव सेनेनं भाजपसोबत इथं युती केली। महापौर पदासाठी भाजपला पाठिंबा दिला, त्यात काँग्रेसचा मोठा खेळा झाला। चंद्रपूर महानगरपालिकेत एकूण 66 सदस्य आहे। महापालिकेत उद्धव ठाकरे यांच्या सेनेप्रमाणेच जनविकास सेनेची भूमिका सुद्धा महत्त्वाची होती। काँग्रेसमधील दुहीचा मोठा फायदा भाजपला झाला। या दोन्ही सेना भाजपनं आपल्या गोटात घेतल्या, तर MIM आणि वंचित बहुजन आघाडीच्या नगरसेवकांनी या समीकरणात जुळवून घेतलं। त्यामुळे ऐनवेळी वंचितचे 2 नगरसेवक आणि MIMच्या सदस्यांची भूमिका मोलाची ठरली। अवघ्या एका मतानं भाजपनं चंद्रपूरमधील महापौर पद मिळवलं, पण जनविकास सेनेच्या पदरात काय पडलं हा चर्चेचा विषय आहे। आम्ही आमच्या मित्र पक्षाचे नेते संदीप गिरेजी असतील, प्रशांत दानवजी असतील व नंदू नागरकरजी असतील यांनी आम्हाला पाठिंबा दिला चंद्रपूरच्या विकासासाठी। भारतीय जनता पार्टी, एक शिवसेना एकनाथ शिंदेजी व आता श्री संदीप गिरेजी यांच्यासोबत आमचा जो करार झाला आहे, त्या करारानुसार चंद्रपूर शहराच्या विकासामध्ये आम्ही सर्वांनी एकत्र राहायचं व चंद्रपूरच्या प्रगतीचा, विकासाचा झंझावात वेगाने करण्याचा आम्ही संकल्प केला आहे।